किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विकासोन्मुख नेतृत्व आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शासकीय सदस्य वैजनाथ करपुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक बालाजी मंगलम येथे 25 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, नायब तहसीलदार राजकुमार राठोड, मुख्याधिकारी विवेक कांदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर माचेवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण वाघमारे, तालुका अध्यक्ष श्रीकांत घोडेकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र केशवे, नगरसेवक गोपू महामुने, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष जीवन अग्रवाल, माजी सभापती किसन सुंकावार, महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्या पद्मा गिरे, जिल्हा उपाध्यक्षा राधा उपलेंचवार, तालुका सरचिटणीस अर्चना दराडे, निर्मला जोशी यांची उपस्थिती होती। यावेळी प्रशासनातर्फे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांच्या हस्ते आमदार भीमराव केराम यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार भीमराव केराम म्हणाले की इतिहासात केंद्र व राज्य सरकारतर्फे महिलांसाठी स्त्री सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध प्रकारच्या अनेक योजना राबविल्या जात असून त्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये अनुदान दिले जात आहे। त्याचप्रमाणे किनवट माहूर मतदारसंघातील 1 लाख पात्र लाडक्या बहिणींना लाभ मिळवून दिला आहे। काही बहिणींना त्रुटीमुळे लाभ मिळाला नाही, अशांसाठी त्रुटीची पूर्तता करून लाभ मिळवून देण्यात येणार आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यात येत असून नागरिकांनी या योजनेचा लाभ मिळवून घेण्यासाठी अर्ज दाखल करावे। मतदारसंघातील सर्व लाडक्या बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर असल्याचे आमदार केराम यांनी सांगितले। या बैठकीला पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, हजारो महिला उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती आडे यांनी केले तर सूत्रसंचालन SS पाटील यांनी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा नेते अनिल वाघमारे, नंदू कोलपवार, पंचायत समितीचे भिसे यांनी परिश्रम घेतले। शेवटी नगर पंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी प्रशासनातर्फे सर्वांचे आभार मानले। आणि या योजनेपासून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार किमान माझ्या भागातली एकही मुलगी त्या ठिकाणी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी जाणीवपूर्वक समाज बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे। मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झाला। या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने असेल, महिला बचत गटाच्या वतीने असेल, त्यांच्या लाडल्या योजनेच्या बहिणीच्या संदर्भात असेल व अनेक भगिनींच्या संदर्भातून आमचा जो या ठिकाणी सन्मान सत्कार झाला, तर या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आपण भाऊ म्हणून या ठिकाणी मोठ्या अंतकरणाने त्यांच्या वतीने माझा सत्कार केला असं मी या ठिकाणी समजतो आणि मनापासून तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो। भगिनींनो, मला अतिशय या ठिकाणी सांगताना आनंद होतोय। मी काल संभाजीनगरच्या कार्यक्रमामध्ये होतो। संभाजीनगरच्या कार्यक्रमाच्या बैठकीमध्ये पूर्ण विभागाचा असणारा आढावा घेण्यात आला। त्या आढावा बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्यापासून 150 किलोमीटर दूर असलेला माझा किनवट आणि माहूर भाग आदिवासी, बंजारा, बहुल, अतिशय दुर्लक्षित अशा पद्धतीचा असणारा आमचा भाग, त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या सगळ्या बहिणी, आमच्या ज्येष्ठ भगिनी। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।